या घडीची महत्त्वाची बातमी आहे। चर्चेकरता सरकारकडून अद्याप निरोप नाही असा बच्चू कडूंकडून सांगण्यात येते। बच्चू कडू यांनी लोकशाही मराठीला ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आज खरं तर दुपारपर्यंत मागण्या मान्य करा असं अल्टिमेटम बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिलाय। तर तिथं बावनकुळे बच्चू कडूंशी समजूत काढणार असल्याची देखील बातमी आहे। त्यांच्याशी चर्चा करणार आहे, पण असं देखील कळतंय पण चर्चेचा कोणताही निरोप आलेला नाहीये असं बच्चू कडू म्हणतायत। या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः आंदोलन स्थळावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत बच्चू कडू। थेट जाते बच्चू कडूजी यांच्याकडे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। बच्चू कडू, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बच्चू कडूजी असं म्हटलं जात आहे की बावनकुळे तुमच्याशी चर्चा करणार आहेत आंदोलनातून तोडगा काढण्याच्या दृष्टीनं। तुमच्यापर्यंत काय निरोप? बच्चू कडूजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे त्या ठिकाणी। तुमच्याकडे तुम्ही नका बसू, दुसऱ्याला बसा। बच्चू कडूजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा, येत आहे। तुमच्यापर्यंत चर्चेचा निरोप पोहोचलाय का असं म्हटलं जात आहे। बावनकुळे तुमच्याशी चर्चा करणार आहेत अशी बातमी आहे। माझ्यापर्यंत आतापर्यंत निरोप नाही आला तर आम्ही स्वागत आहे, पण आमचा अंत पाहू नये। तुम्ही शेतकऱ्याचा रक्तच सांडवायचा विचार केला असेल तर आमची तयारी आहे। आम्ही चौफेर आंदोलन उभं करू। अगदी 12 वाजेपर्यंत खरं तर तुम्ही या सगळ्याचा अल्टिमेटम दिलेला आहे। 12 नंतर मात्र बच्चू कडूंची काय भूमिका असेल? 12 नंतर आम्ही रेल्वे रोखू, अधिक विविध ठिकाणी आमचं आंदोलन होईल। कदाचित रामगिरीच्या बाजूने आमचे 5000 लोक थांबलेले आहे आणि ते कधी रामगिरीवर जाऊ शकतं नाश्ता करायला। थेट इशारा देताय तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी आंदोलन धडकू शकतील? हा, नाश्ता करायला जाऊ नाही शकत का मुख्यमंत्र्याकडे? चर्चेची तुमची तयारी आहे? जर बावनकुळे चर्चा करण्याकरता तुमच्याकडे आले तर? आमची तयारी आहे। स्वागत आहे, स्वागत आहे। अगदी बच्चू कडूजी, आता तुम्ही म्हणताय चर्चेची तयारी तुमची आहे, स्वागत आहे। मग जेव्हा या सगळ्या मुद्द्यावर बैठक आयोजित केलेली होती काल सह्याद्री अतिथीगृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात, त्यावेळी बच्चू कडू का अनुपस्थित राहिले? म्हणजे तुम्हाला ते पटलं काय? तुम्हाला पटलं ते? त्याचंच म्हणून उत्तर तुमच्याकडून घेते। नाही नाही, तुम्हाला काय वाटतं? 28 तारीख इथे लाखो शेतकरी येणार आणि आम्ही मुंबईला असणार। तुम्हाला कसं मान्य होतं हे मला समजत नाही। लाखो शेतकऱ्यांना वाऱ्यावर टाकायचं, 10 वाजता बैठक घ्यायची, आमच्याजवळ विमानाची व्यवस्था नाही, उडून यायचं आम्ही, हनुमान जिल्ह्यात शेपटी लावली तशी। नाही, कसं वापस यायचं? 4 वाजेपर्यंत फ्लाईट नाही, 7 वाजता फ्लाईट आहे, वापस कसं यायचं? बरोबर। अचानकपणे ही बैठक आयोजित केली असं म्हणायचंय? हा हा, मुद्दामून केली, डाव होता तो सरकारचा। अगदी मोठा आरोप करताय बच्चू कडूजी की तुम्ही हा सरकारचा डाव होता असं तुम्ही थेट म्हणताय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू, आम्ही अनेकदा बदनाम करायसाठी अगदी अगदी बच्चू कडूजी, आम्ही अनेकदा पाहतोय तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेताय। प्रसंगी ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जात आहे, आता तर ट्रॅक्टर मोर्चाच या सगळ्या प्रश्नी निघालेला आहे। आता मात्र जेव्हा संवाद साधला जाईल, तुम्ही म्हणताय तुम्ही संवादाकरता तयार आहात, बावनकुळे चर्चा साधण्याकरता तुमच्यापर्यंत येतील। तुम्हाला काय वाटतं, चर्चेतून या सगळ्या संदर्भात तोडगा निघू शकतो की काही काळ तुम्ही सरकारला देऊ इच्छिता? अल्टिमेटम तुम्ही पुन्हा एकदा सरकारला देणार आहात का, की साधारणतः या वेळेत सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी इतका काळ तुमच्याकडून दिला जाईल?
नाही, आता 8 महिने झाले ना. रायगडच्या पायथ्याशी पहिलं आंदोलन झालं. बरोबर. रायगडला 3 दिवस उपोषण केलं. 7व्या महिन्यात बैठक झाली सीएम साहेबाकडे. नंतर मला वाटतं आम्ही मोजरीला आंदोलन केलंय, ते 8 दिवस उपाशी राहिलोय. नंतर पादयात्रा काढली. 8 महिने हा काळ काही कमी आहे? 8 महिन्यात तर काही होऊ शकतं. का का तुम्हाला असं वाटतंय की कुठं पाणी मुरतंय? का तुमच्या मागण्यांकडे, या मागण्या रास्त असताना, जगाचा पोशिंदा बळीराजा असताना, कृषीप्रधान देशात तुमच्या मागण्यांकडे का दुर्लक्ष केलं जात आहे? काय नेमकी या सगळ्यामागे कारण आहेत? तुमचं काय म्हणणं आहे? शेतकरी म्हणून महत्वाचा राहिला नाही. शेतमजूर असन, शेतकरी असन, कामगार असन, या देशामध्ये यांनाच लुटलं जातं ना. यांना लुटूनच पोट भरतं, यांना लुटूनच सरकार बनतं. आणि मग शेतकरी हा बळीचा बकरा आहे. त्याला लुटावं, त्याचे मत हिंदू म्हणून घ्यावे, आणि लुटताना मात्र अमेरिका म्हणून, अमेरिकेचं समजून आपण त्याला दुर्लक्षित करायचं, असं एकंदरीत अवस्था आहे. शेतकरी हा लुटासाठी ठेवलेली गोष्ट आहे. त्याच्यानं त्यांच्या संवेदना शून्य झाल्या. रोज 12 आत्महत्या होते. मुख्यमंत्र्याच्या गावात 2 आत्महत्या रोज होतोय. त्यांच्या विदर्भात किमान 50% आत्महत्या होतोय. महाराष्ट्रात देशातलं पहिलं राज्य आत्महत्या करणारं सगळ्यात जास्त. तरी संवेदना आहे कुठं? संवाद आहे नाही, संवेदना नाही. त्यांनी मधात ते देवरथ साहेबाचा कार्यक्रम घेतला होता राज्यपालांचा. नैसर्गिक शेती, निसर्ग शेती, प्राकृतिक शेती, विष येणार नाही, उत्पादन जास्त होणार. मग राज्यपालाला आम्ही तुम्हाला सांगतोय, भेसळ, दुधातले भेसळ थांबवा ना म्हणा. सरकारला जाऊ द्या, तुमच्याजवळ यंत्रणा आहे ना. ते नाही होत. म्हणजे आता लोक, शेतकरी लागला अपघात कक्षामध्ये आहे, सलाईन मध्ये आहे, आणि हे म्हणते आता योगा करा. कसं शक्य आहे? बच्चू कडूजी, तुम्ही सुरुवातीला चालणारा कार्यक्रम आहे आज. बोला बोला बोला. हा, दीर्घकाळ चालणारा कार्यक्रम आहे. आता सध्या काय अवस्था आहे शेतकऱ्याची? कुठला महाराष्ट्रातला शेतकरी देशातल्या पातळीवर सगळ्यात मागासलेला आहे. 40% घाट्यानं शेतीमाल विकला देणं. तुम्ही एमपी मध्ये भावांतर योजना आहे. तेलंगणा प्रत्येक शेतकऱ्याला 5,000 रुपये एकरी मदत केली. कुठलीही नैसर्गिक आपत्ती नाही, काही नाही. त्याला सबसिडी म्हणून त्याला ताकद देण्याचं काम केलं. आणि आमचं महाराष्ट्रातलं सरकार आहे. आंदोलन करा तर गोळीमाराची भाषा करतंय, पोलिसांना समोर करतंय. आम्ही म्हटलं नागपुरात आलो ते मुख्यमंत्री नाश्त्याची व्यवस्था करण, पण ते पोलीस बंदूक घेऊन गोळ्या ताणून तयार आहे. शेतकरी त्यांच्यासाठी काही महत्वाचा नाही. तो रोज मेला तरी परवा नाही, रोज मर पाय घासून. खरंय बच्चू कडूजी, तुम्ही आंदोलनाच्या सुरुवातीलाच खरं तर म्हणालेला होता की आता माघार नाही, आता हटणार नाही, आता घेऊनच राहणार. आता मात्र जेव्हा चर्चेकरता सरकारकडून एक हात पुढे केला जातोय, तेव्हा मात्र केवळ आश्वासनांवर बच्चू कडूंचं समाधान होणार आहे की मागण्या पूर्ण करूनच बच्चू कडू माघार घेणार? मागण्या पूर्ण करूनच माघार घेऊ. आजच्या आज मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. हा, आजच्या आज म्हणजे काय 8 महिने झाले ना. 8 महिन्यापासून आंदोलन चालू आहे आमचं. बच्चू कडूजी, तुमच्या संवेद कोण कोण आणि संघटना आहेत? म्हटलं जात आहे की बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी एकटेच मैदानात उतरले. साहेबांची संघटना आहे. राजू शेट्टी साहेब आहे, अजितजी दादा नवले किसान सभा आहे, वामनराव चट्टप आहे शेतकरी संघटना, विजय जावंदे आहे, प्रकाशजी पोरे आहे, विठ्ठल पवार आहे, तुपकर आहे, सगळ्या बळीराजा संघटना आहे, तिकडे भूमिपुत्र संघटना, अशा सगळ्या लहान सहान संघटना सगळ्या एकत्र झालेल्या आहेत. अगदी बच्चू कडूजी, खरं तर मुद्दा हा उपस्थित होतोय, आंदोलन हे सगळेच करत असतात. पहा, आंदोलन जरांगे पाटलांनी केलं मराठा समाजाकरता, ओबीसी समाजाकरता आंदोलन करतंय. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तुम्ही मैदानात उतरलेले आहात, एल्गार करताय. पण या सगळ्या मुद्द्यावर केवळ आश्वासनांची बोलवण होते, प्रकरण तडीच का नाही जात? मानसिकता
सरकारची प्रत्येक ठिकाणी बनवाबनवी करायची, त्याला मूर्ख बनवायचं, ही मानसिकता असेल तर असंच होईल. आणि भाजपच्या राज्यात हे जास्त होतं. केवळ आश्वासनांची बोलवण केली जाते सत्ताधाऱ्यांकडून असं म्हणायचं थेट? नाही, काही गोष्टीमध्ये आता प्रत्येकाचं त्याचं एनालिसिस करत बसलो तर तो काही वेगळा विषय होईल. आमचं मत आहे का आता आमचं आंदोलन सुरू झालेलं आहे, शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. माझ्या हाताला हे एका माऊलीनं साडी बांधून हे राखी बांधलेली आहे, ती साडी फाडली आणि ती सांगितली माझ्या नवऱ्याचा फास जर तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही कर्जमुक्तीशिवाय वापस येऊ नका. नंतर 4 लाख रुपये कर्ज आम्ही जगा वाटत नाही, कुटुंबासहित आत्महत्या करावं म्हणून ती धावपळ करत महिला माझ्यापर्यंत आली. डोळ्यात अश्रू होते आणि तिनं ही गाठ बांधली. ही बहिणीची गाठ आहे असं सांगून तिनं माझ्याकडून वचन घेतलेलं आहे कर्जमुक्तीशिवाय वापस यायचं नाही म्हणून. अगदी फार मन हेलावून टाकणारा खरं तर तुम्ही या ठिकाणी प्रसंग सांगितलेला आहे बच्चू कडूजी. पण तुम्हाला वाटतं आजच्या आज कर्जमाफी सरकारकडून शब्द देऊन ती अंमलबजावणी करणं खरंच शक्य आहे? काय होऊ शकते? काय आहे, आता मार्चचं बजेट आहे, तुम्ही प्रस्ताव समोर आणला पाहिजे, शासन निर्णय करा तुम्ही. नाहीतरी आता वसुली बंदच केली आहे, दुष्काळ जाहीर परिस्थिती असल्यामुळं त्याच्यानं वसुली बंद झाल्यामुळे आता तुम्हाला बँकेमध्ये जर सध्या त्या खात्यामध्ये 10-10 हजार रुपये जरी टाकले आणि 2 टप्प्यात कर्जमुक्तीचे पैसे जर बँकेत जमा केले तर पुढच्या वर्षी त्याला कर्ज भेटेल. आम्ही जे मागणी करतोय ते पुढच्या वर्षीची अडचण त्या शेतकऱ्याची सुटावी आणि व्यवस्थित तोडगा आपण याच्यातून निघू शकतो. पण मानसिकता असली पाहिजे सरकारची. मोठ्या प्रमाणावर हा मोर्चा काढला जातोय, ट्रॅक्टर मोर्चा निघालाय, मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झालेले आहे. तुम्हाला नाही वाटत काही जणांची गैरसोय होते या सगळ्यामुळे? रस्ते अडवले जात आहेत, वाहनं थांबवली जात आहेत, वाहतूक कोंडी होतीये. हे सरकारची जबाबदारी आहे ना, मी मुख्यमंत्री थोडा आहे. ते सरकारची जबाबदारी आहे, राज्य सुरक्षित ठेवणं, चांगलं ठेवणं, सुरक्षित ठेवणं. मुख्यमंत्र्यांना जबाबदारी नाही. तुम्ही एखादी गोळी गेली त्याच्यामुळे तुम्हाला काही इजा झाली तर तुम्ही कंपनीवर दावा टाकणार का विकणाऱ्यावर टाकणार आहे का? तुम्ही खाल्लं, मी चुकीची खाल्ली म्हणून तुम्ही स्वतःलाच दोषी समजणार आहे? सरकारचं आहे, त्यांनी धोरणं चुकीचे घ्यायचे आणि आम्ही काहीच करायचं नाही. बरं, आता थेट विचारते बच्चू कडूजी, या सगळ्या मुद्द्यावर आज बावनकुळेंचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचला नाहीये असं तुम्ही म्हणताय, पण चर्चेकरता चंद्रशेखर बावनकुळे तुमच्यापर्यंत जर पोहोचले, प्रस्ताव काही ठेवले आणि बैठक जर या सगळ्या मुद्द्यावर सरकारनं आयोजित केली तर त्या बैठकीला बच्चू कडू आंदोलन सोडून, मोर्चा सोडून बैठकीकरता मुंबई गाठतील का? आंदोलन सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. याचं असेल इतर मोर्चात तुम्हाला जाता येतं आणि या मोर्चात शेतकऱ्यांच्या मेंढपाळांच्या मोर्चात याला काय झाले? म्हणजे तुमची अगदी म्हणजे तुमची थेट मागणी आहे लोक सरकारनं आंदोलनास्थळी यावं आणि चर्चा करावी, बैठक घ्यावी आंदोलनास्थळी आणि मोर्चातच तोडगा काढावा, मुख्यमंत्र्यांनी थेट तिथं तुमच्या भेटी करता यावं? हा, बिलकुल. मुख्यमंत्री आलेच पाहिजे असं नाही, प्रतिनिधी कोणी आलं पाहिजे. बच्चू कडून अद्याप तुम्ही म्हणताय, आपण जेव्हा मुलाखत सुरू केली तोपर्यंत तुम्हाला काही निरोप आलेला नव्हता, पण या सगळ्या मुद्द्यावर 12 वाजल्यानंतर जर ही भेट होणार असेल तर मात्र बच्चू कडू 12 वाजताचा आपला अल्टिमेटम पुढे ढकलतील की 12 वाजता जे ठरवलंय, जे होणार आहे तेच होईल? 12 वाजेपर्यंत यायलाच पाहिजे, नाही तर आम्ही रेल रोको करणार. अगदी
बच्चू कडू खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। खरं तर 12 वाजेपर्यंत बावनकुळेंनी या ठिकाणी आलंच पाहिजे, अन्यथा आम्ही रोको करणार असा इशारा बच्चू कडू यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आम्ही आंदोलन सोडून, आम्ही मोर्चा सोडून कुठेही जाणार नाही, मुंबई बिंबई काही गाठणार नाही। चर्चा करायची आहे तर इथं या, मोर्चात या, चर्चेत सहभागी व्हा असं बच्चू कडू म्हणतायत। सरकारनं आंदोलनात सही येऊन बैठक घ्यावी अशी बच्चू कडूंची मागणी आहे। जर सरकारला इतर मोर्चात जाणं शक्य होतं तर शेतकऱ्याच्या, मेंढपाळाच्या मोर्चात सरकार का येऊ शकत नाही? मुख्यमंत्री जर येणार नसतील तर कोणी त्यांचा प्रतिनिधी पाठवा, पण इथंच येऊन चर्चा करा, आता माघार नाही असं एल्गार बच्चू कडू यांनी या ठिकाणी पुकारलेला आहे। आता मात्र कर्जमाफी ही व्हायलाच हवी। या सगळ्या मुद्द्यावर कर्जमाफी लगेचच होईल का, हा जेव्हा मुद्दा आम्ही बच्चू कडूंना विचारला त्यावेळी मात्र जर मानसिकता असेल तर सारं काही शक्य आहे। सरकारनं मानसिकता दाखवायला हवी। 8 महिने होऊन गेलेले आहेत, आता मात्र कुठं अडतंय? मुख्यमंत्र्यांनी आंदोलनात सही येऊन भेट द्यावी असं बच्चू कडू म्हणतायत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी लोकशाही मराठीवर 12 वाजण्यापूर्वी बच्चू कडू दाखल झालेले होते, त्यांनी संवाद साधलेला आहे। आणि बच्चू कडू यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक अनुभव सुद्धा या सगळ्या मोर्चा दरम्यानचा लोकशाही मराठीशी शेअर केलेला आहे। बच्चू कडू असं म्हणाले की या आंदोलनादरम्यान एक मात्र महिला आपल्या समोर येऊन भेटली, आपली आपबीती तिनं आपल्याला सांगितली आणि साडीची ती चिंधी आपल्या हाताच्या मनगटावर बांधली आणि माझी रक्षा कर, माझ्या नवऱ्याचा फास जो देण्यात आलेला आहे, जो फास त्यांना आवडलेला आहे, इतरांच्या बाबतीत तसं होऊ नये याकरता ही चिंधी मी तुम्हाला बांधते। कर्जमाफी घेतल्याशिवाय माघारी येऊ नका असं या महिलेनं आपल्याला सांगितलेलं आहे। आपण या महिलेला दिलेला शब्द आपल्याला पाळायचा आहे, याकरता मात्र आता हटणार नाही असा निर्धार बच्चू कडू यांनी या ठिकाणी केलेला आहे। आंदोलन सोडून आम्ही कुठेही जाणार नाही, आंदोलनात सही या, चर्चा करा असं चॅलेंज या ठिकाणी बच्चू कडू यांनी दिलेलं आहे। त्यामुळे 12 वाजेपर्यंत आता नेमकं काय होतं, बावनकुळेंचा निरोप पोहोचतोय का बच्चू कडूंपर्यंत, चर्चा सुरू होते का, या सगळ्यावर आपली नजर कायम असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।